नमस्कार मित्रांनो, सगळ्यांचे स्वागत माझ्या कॉमन मॅन या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, विशाळगड अतिक्रमण प्रसंगी म्हणजे जो काही प्रकार घडला आहे विशाळगडावर, तिथे जे अतिक्रमण झालं होतं ते काढण्यासाठी संभाजी महाराजांनी, कोल्हापूरच्या संभाजी महाराजांनी गड किल्ल्यांच्या संवर्धनासाठी मोठं कार्य केलेलं आहे. आपल्याला माहिती आहे की ते अनेक वर्षांपासून त्यासाठी प्रयत्नशील आहेतच. आणि त्यांनी हे अतिक्रमण काढावे म्हणून जे काही आंदोलन सुरू केलं होतं त्याचा शेवट अतिशय वाईट पद्धतीने झालेला आहे. शेवट झालेला आहे एक प्रकारे. आणि छत्रपती शाहू महाराजांनी म्हणजे संभाजी राजांच्या वडिलांनी, पिताश्रींनी माफी मागितली आहे. कान धरून माफी मागितली आहे. कशाबद्दल? तर ते अतिक्रमण काढताना काही हिंदुत्ववादी संघटनांनी तिथे जी तोडफोड केली, तिथे जी अल्पसंख्याकांची घरे होती आणि तसेच एका थडग्याचे जे मोठ्या मशिदीत रूपांतर झाले होते तेथे हल्ला केला, त्याबद्दल त्यांनी अल्पसंख्याक समुदायाची माफी मागितली आहे. यावरून बरीच आरडाओरड सुरू झाली आहे की प्रत्यक्ष छत्रपतींच्या वंशाला देखील माफी मागावी लागते, असं भयानक कृत्य घडलेलं आहे. आणि हे सगळं लोकशाहीच्या विरोधात आहे, संविधानाच्या विरोधात आहे. कायदेशीर मार्गाने अतिक्रमण हटवता आलं असतं. ही माफी मागणे म्हणजे एक प्रकारे हिंदूंचा पराभव आहे. अशा सगळ्या गोष्टी आता मीडियात चर्चा सुरू आहे. समर्थक आणि विरोधक दोन्ही बाजूनी ही चर्चा सुरू आहे, दोन्ही बाजूनी टीका टिप्पणी सुरू आहे. मात्र मी विचार करतोय, मी सांगतोय किंवा मला प्रश्न पडलाय की शाहू महाराजांनी माफी मागितली, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस माफी मागणार काय आणि कधी मागणार? माफी मागितली पाहिजे काय? तुम्ही विचाराल की हिंदुत्ववादी संघटनांनी ते पाडलेलं आहे, त्यामुळं समस्त हिंदूंनी माफी मागितली पाहिजे, संघाने माफी मागितली पाहिजे, भारतीय जनता पार्टीने माफी मागितली पाहिजे, जे जे स्वतःला हिंदुत्ववादी म्हणवतात त्या सगळ्या लोकांनी माफी मागितली पाहिजे. आणि ती का आवश्यक आहे? तुमच्या आमच्या संरक्षणासाठी ही माफी मागणे आवश्यक आहे असं मला वाटतं. एक प्रकारे शाहू महाराजांनी अशी माफी मागून संधी दिलेली, बरं का, तुम्हा आम्हाला हिंदूंना एक संधी दिलेली आहे शहाणं होण्याची. अर्थात शहाणे तुम्ही होणार की नाही हा वेगळा प्रश्न आहे, कारण तुमच्या नसानसात स्वातंत्र्यानंतर सातत्याने सर्व धर्मसमभाव भरवण्याचा प्रयत्न झालेला आहे. आणि सगळ्यात प्रथम देशभक्ती, देशावरचं प्रेम हे महत्त्वाचं आहे. संविधानावरचं प्रेम हे महत्त्वाचं आहे. अगदी बरोबर आहे, हे असलंच पाहिजे. पण तरी देखील मग माफी का मागितली आणि एकनाथ शिंदेनी माफी का मागायची? तर तुम्ही काळजीपूर्वक ऐका, लक्षपूर्वक ऐका बरं. नुकतंच आसामच्या मुख्यमंत्र्यांनी विधान केले, 2041 साली आसाम हे मुस्लिम राज्य होईल. सध्या 40% मुस्लिमांची लोकसंख्या आहे आसाममध्ये आणि ती वाढत जाऊन ते प्रमाण बघता, वाढण्याचं प्रमाण बघता 2041 मध्ये तुम्ही कितीही पटकले, कितीही तुम्ही काही आकांडतांडव केले तरी सरकार हे मुस्लिमांचं असणार आहे. तेथे मुस्लिम मुख्यमंत्री असणार आहे. आणि ही सुरुवात आहे, ही फक्त सुरुवात आहे. जगभर ज्या घटना घडत आहेत, इंग्लंडमध्ये देखील अशीच परिस्थिती आहे की काही वर्षांनी इंग्लंडमध्ये देखील मुस्लिमांचं सरकार असेल. सहिष्णुतेच्या नावाखाली, माणुसकीच्या नावाखाली जे जे काही चाललंय ते धर्मासाठी निश्चितच हितावह नाही. हे शाहू महाराजांच्या माफीतून तुम्हाला कळेल. आम्हाला गरज आहे, राजकीय लोकांना गरज आहे मुस्लिमांच्या मतांची. नुकत्याच लोकसभेच्या निवडणुका ज्या पार पडल्या, त्यानंतर आत्ता ज्या निवडणुका झाल्या, उपचुनाव ज्या, त्यामध्ये देखील तुमच्या लक्षात आलं असेल की बहुसंख्येने मुस्लिमांनी मतदान केलंय आणि ते त्यांना अनुकूल असलेल्या पक्षाला केलेलं आहे. महाराष्ट्रात सकाळचा सर्वे झाला, त्यात देखील जे काही आकडे येत आहेत
त्यावरून एक लक्षात येत आहे की मुस्लिम हे मोठ्या संख्येने मतदान करणार आहेत ते राष्ट्रवादीला, काँग्रेसला आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेला, म्हणजे स्वतःला अनुकूल असलेल्या पक्षाला. मुस्लिमांचे हित बघतील, मुस्लिमांचं संरक्षण करतील, अशाच पक्षांना निवडून देण्याचं मुस्लिमांनी ठरवलंय आणि ते एक गठ्ठा मतं देण्याचं ठरवलेलं आहे. हे आपल्या लक्षात येण्याइतपत आपण सुज्ञ आहात असं मला वाटतं. मग आता काय करायचं? देशाबाहेर हाकलून द्यायचं? अजिबात नाही. मी कधीच असं म्हणणार नाही की अल्पसंख्यांना देशाबाहेर हाकलून द्यावा, त्यांना अल्पसंख्याकांना देशात राहण्याचा अधिकार नाही असं कधीच म्हणणार नाही. जे मूळचे इथं राहणारे आहेत, भले धर्मांतरानंतर ते मुस्लिम झाले, मात्र त्यांना अधिकार पूर्ण आहे, घटनेने तो अधिकार दिलेला आहे. फाळणीच्या वेळे ही संधी होती की त्यांनी सगळ्यांनी बाहेर जावं आणि थोडी वाट बघितली असती तर ते झालं असतं. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी हे सुचवलं होतं की जोपर्यंत शेवटचा मुस्लिम भारतातून पाकिस्तानात जात नाही आणि शेवटचा हिंदू पाकिस्तानातून भारतात येत नाही तोपर्यंत फाळणी योग्य नाही. पण फाळणी झाली. पंतप्रधान घाईघाईने भारतातही निवडले गेले, जे होणारच होते, आणि पाकिस्तानाचे पंतप्रधान झाले घाईघाईने. ही घाईघाईने झालेली फाळणी आता फार महागात पडणार आहे बरं का. होय. आणि त्याकरता शाहू महाराजांनी माफी मागितली आहे, ती हिंदूंची माफी मागितली एक प्रकारे खरं तर, की हिंदूंनो मला माफ करा, कितीही घटना काही योग्य असल्या तरी देखील मी तुमची बाजू घेऊ शकत नाही. याचं कारण मला निवडून यायचं आहे. याचं कारण अल्पसंख्याकांचं लांगुल चालन केलं तरच मला मतं मिळू शकतात आणि मी पुन्हा खासदार होऊ शकतो, मी पुन्हा निवडून येऊ शकतो. मीच काय, माझ्या वंशातले सगळे लोक जर निवडून यायचे असतील राजकारणामध्ये, त्यांना जर सत्ता उपभोगायची असेल तर ही माफी मागणं योग्य आहे. हेच शाहू महाराजांनी सुचवलंय. म्हणजे एक प्रकारे तुमच्या आमच्या डोळ्यात झणझणीत अंजन घातले. प्रत्यक्ष छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशजांना माफी मागावी लागते आहे, हे हिंदूंसाठी अपमानास्पद आहे. शाहू महाराजांची चूक नाही आहे. तुम्ही त्यांच्यावर टीका करताय, पण त्यांनी काय संदेश दिलेला आहे? खरं तर ही तुमची आमची माफी मागितली आहे की मला माफ करा हिंदूंनो, कारण तुम्ही एकत्र होऊ शकत नाहीत. तुमचे अहंकार टोकाचे आहेत आणि इतक्या टोकाचे आहेत तुमचे अहंकार, जातीचे अहंकार, वेगळ्या प्रकारच्या तुमच्या अस्मिता या इतक्या टोकदार आहेत की तुम्ही भले मराल, तुम्ही भले नमाज पडाल, तुम्ही भले धर्म परिवर्तन कराल, मात्र अहंकार सोडणार नाही आणि एकत्र येणार नाही. ही काळ्या दगडावरची रेघ आहे आणि म्हणून शाहू महाराजांना माफी मागावी लागली आहे. त्यांच्यावर टीका करणाऱ्यांनी आणि त्यांचं समर्थन करणाऱ्यांनी देखील डोळे उघडण्याची गरज आहे. ते अतिक्रमण पाडणं योग्य आहे, मात्र त्यासाठी कायदेशीर यंत्रणा आहे, त्याद्वारे ते व्हायला होतं. अर्थात ही यंत्रणा कुठे आहे असा मला प्रश्न पडलाय. ही जी अतिक्रमण पाडणारी कायदेशीर यंत्रणा आहे ती कुठे आहे? ती जर अस्तित्वात असती तर हे अतिक्रमण झालं असतं काय? मग ती अस्तित्वात असताना देखील जर आहे तर हे अतिक्रमण झालंच कसं? एका छोट्याशा थडग्याची प्रचंड मोठी अशी मस्जिद बनली कशी? मग तिथे आसपास घरं उभी राहिली कशी? सगळाच हिंदूंकडे बोट दाखवणारा विषय आहे, प्रशासनाकडे बोट दाखवणारा विषय आहे, याच्या आधीच्या सरकारांकडे आणि आत्ताच्या सरकारकडे देखील बोट दाखवणारा विषय आहे. आणि म्हणूनच मला वाटतं तर शहाणपणा राहील. एकनाथ शिंदे, तुम्ही देखील माफी मागून टाका एकदाची, कारण सकाळच्या सर्वेमध्ये दिसलंय की तुमच्या जागा कमी येणार आहे. देवेंद्र फडणवीस साहेब, माफ करा, सोडून द्या, माफी मागावी लागेल तुम्हाला. तुम्हाला जर निवडून यायचं असेल तर माफी मागणं भाग आहे. आणि याच्या पुढे सांगतो, माफी मागितली देखील तुम्हाला मतं मिळणार नाही. ही मतं पुरोगाम्यांकडे जाणार आहेत, ही मतं कट्टरतावाद्यांकडे जाणार आहेत, कट्टर मुस्लिमांकडे जाणार आहेत, ही मतं जिहाद्यांकडे जाणार आहेत. अतिरेक्याला विशाळगडावर, होय, अतिरेक्याला विशाळगडावर यासीन भटकळला काही दिवस आसरा देणाऱ्यांची मतं, ही सगळी मतं भाजपला मिळणार नाहीयेत, हिंदुवादी संघटनांना मिळणार नाहीयेत. आणि जर तुम्हाला सावध होता आलं नाही, जर तुम्ही या माफी मागण्याच्या प्रसंगातून जागे झाले नाही, तर तुम्हाला एक दिवस नमाज पढावा लागेल. याच्यातून जागा होण्याची गरज आहे खरं तर. मात्र राजकारण्यांनी सोय करून ठेवलेली की हिंदू कधीच एकत्र येऊ नये, त्याच्याकरता वेगळ्या प्रकारचे आरक्षण आहेतच. आणि आता जे मराठ्यांचं आरक्षणाचं आंदोलन आहे
ते देखील याच दिशेला चाललंय. मुस्लिम लोक जास्तीत जास्त सोबत येत आहेत आणि मुस्लिम लोक आरक्षण मिळवून देण्यासाठी मराठ्यांना प्रयत्नशील आहेत. हे सगळं काय दर्शवतं? मी एक सर्वसामान्य माणूस म्हणून सांगतो, हे सगळं काय दर्शवतं याचा गांभीर्याने विचार केला तरच शाहू महाराजांची माफी जी मागितली आहे ती काढणी लागणार आहे. त्यांच्यावर टीका करून चालणार नाही. त्यांची मजबुरी समजून घ्या. त्यांना माफी का मागावी लागते? कारण हिंदू एकत्र येत नाहीत. ते अतिक्रमण सरकारने पाडायला होतं. जर काही संघटनांनी कायदा हातात घेतला असेल तर ते अत्यंत चूक आहे, चूकच आहे. पण प्रशासनाच्या मजबुरीमुळे तो कायदा हातात घ्यावा लागलाय हे तुमच्या लक्षात यायला हवं. तर आता छत्रपती शाहू महाराजांनी जी माफी मागितली आहे ती खरं तर तुमच्या डोळ्यात अंजन घालण्यासाठी आहे, तुमचे डोळे उघडण्यासाठी आहे. आणि तुम्ही जर डोळे उघडले नाहीत तर सगळ्यांनाच माफी मागावी लागणार आहे आणि नमाज देखील पढावी लागणार आहे. बघा, पुढच्या व्हिडिओत सांगतोय या बाबतीत सविस्तर गोष्टी. आणि त्यासाठी व्हिडिओ लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. सूचनांचे स्वागत आहे. व्हिडिओ आवडला असेल तर धन्यवाद.